तर नमस्कार मित्रांनो, कशात होप्स तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल. तर सूर्या म्हणून युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मस्तपैकी आता म्हणजे मी तयार झालो आणि तिला माहिती नाही की मी आज म्हणजे मोबाईल घेणार आहे तिच्यासाठी एक. कारण तिचा मोबाईल 5-6 दिवस झालं, 5-6 नाही म्हणजे कमीत कमी एक महिना होत आला असेल जवळपास तिचा मोबाईल खराब झालेला आहे. आता इथं असेल मोबाईल, तुम्हाला दाखवतो, एक मिनिट थांबा. बघा तिचा ही मोबाईल आहे. ह्या मोबाईलला कमीत कमी घेऊन 8-9 वर्ष काहीतरी झालेत, तीच बोलली. तर या मोबाईलचा पूर्ण डिस्प्ले खराब झालेला. डिस्प्ले 2 वेळेस चेंज केलेला मी, पुन्हा परत अजून डिस्प्लेमध्ये पावसामध्ये डिस्प्लेमध्ये पाणी गेलेलं. हे बघू शकता बघा, बघितलं ना, हे सगळं डिस्प्ले खराब झालं. मग परत डिस्प्ले टाका, परत तेच रिपेअर करा. म्हणलं जाऊ द्या, मोबाईलला खूप वर्ष पण झालेले आहेत आणि नवीनच घ्यावं म्हणलं. परंतु जास्त दिवस इतकं म्हणजे 10-15 दिवस थांबलो मोबाईलसाठी. मग कुठला घ्यायचं, काय घ्यायचं, या सर्व गोष्टी डिसिजन झाल्याच्या नंतर मग काल आम्ही मोबाईल बघायला गेलो दोघं जण पण. परंतु काल म्हणजे मी तिला म्हणलं बघू, घेऊ आपण असं तसं. परंतु नक्की नव्हतं मोबाईल घ्यायचं. म्हणजे तिला आपण म्हणजे एकदम चांगला मोबाईल घ्यायचा तिला. तुम्हाला मी दाखवतो कुठला आहे मोबाईल, कुठला नाही तो. ती म्हणत होती 15-20 हजारापर्यंतचा. परंतु 15-20 हजारापर्यंतचा जर मोबाईल घेतला तर परत पुन्हा त्याला त्याचं स्टोरेज कमी असते, त्याचं बॅटरीचं जी पॉवर असते ती कमी असते, बॅटरी लवकर उतरणं किंवा त्याच्यामधले भरपूर म्हणजे जी मोबाईल आता घ्यायला जायचे ना आपल्याला, ती मोबाईल बघा. जर मला तर आवडला आहे, त्या मोबाईलची पूर्ण मी माहिती घेतली आणि चांगला आहे मोबाईल तो. कॅमेरा क्लिअरिटी वगैरे म्हणजे आयफोनच्या थोडंसं जरा अलीकडं आहे तो मोबाईल. म्हणजे आयफोनच्या किमतीच्या पण अलीकडं आहे आणि आयफोनच्या क्लिअरिटीच्या बरोबरी करू शकतो का आयफोनच्या मोबाईलला क्लिअरिटीच्या. एवढी डीपमध्ये क्लिअरिटी आहे त्याला. तर चला बघू आपण. आता मी उरणला जाणार आहे. आता दुपारचे 11:30 या 12 वाजत आले असतील. तर व्हिडिओ राहा शेवटपर्यंत आणि नवीन चॅनेलला असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, मित्रांनो आता इथं दुकान आहे बघा. माझ्या महागीचं इथं दुकान आहे मोबाईलचं, मोठं शॉप आहे मोबाईलचं. म्हणजे इलेक्ट्रिकल सगळ्या वस्तू इथं भेटतील तुम्हाला. तर दाखवतो मी. टिपटॉप या दुकानाचं नाव आहे, तिथूनच आपल्याला मोबाईल घ्यायचे. तर चला, ती दुकान आहे. चला आपण दुकानमध्ये जाऊ आणि बघू मोबाईल कुठला आहे, काय आहे, किंमत किती आहे त्याची, काय नाही. चला व्हिडिओमध्ये राहा आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. आणि नवीन चॅनलला असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला. तर इथं मी आलेलो दुकानामध्ये. तर हे दुकान लय मोठं आहे. याच्या अगोदर दिवाळीमध्ये गेल्या वर्षी मी इथूनच फ्रीज घेतलेलं. तर बघा तुम्ही. तर मोबाईल मी तिथंच खोलून बघितला पूर्ण, मोबाईल कसा आहे कसा नाही. कारण की घरी जाऊन मनलीच्या हस्तेच मोबाईल ओपनिंग करायचा होता, परंतु तिथं दुकानातच करावं म्हणलं, कारण फसवाफसवी काय नको व्हायला. ओरिजिनल बिल कधी काय म्हणतात, ओरिजिनल बिलच आहे. वॉरंटीचे डॉक्युमेंट जे आहेत ना, 5-6 दिवसानंतर येतात ना कंपनीकडून. अच्छा, त्यामुळे म्हटलं तुम्ही 5-6 दिवसानंतर राऊंड मारा, तुम्हाला मी ते काढून देतो. मेल येतो ना आम्हाला. ते कसं मी एंडला आहे ना, रात्री आज बसून आहे ना सगळे ऍडजस्टमेंट वगैरे करून. गोल्डन कलरचं कव्हर आहे, त्यामध्ये चार्जर आहे, सिम इजेक्शन टूल आहे आणि स्क्रॅच गार्ड जे आहे ना त्या मोबाईलला लागलेला आहे का त्याला? हो, लागलेला. याच्यावर आता टाकायची गरज नाही का? नाही, लागलेलंच आहे, टाकायची गरज नाही. चार्जर किती वॅटचा आहे? 90 वॉटचं. 90 आणि 6,500 mAh बॅटरी. मित्रांनो मोबाईल वगैरे घेतलाय. आता मोबाईल इथं आहे आपला याच्यामध्ये. तर त्या दुकानाचं नाव टिपटॉप म्हणून आहे. तर मोबाईल वगैरे घेतला, सर्व गोष्टी झाल्या आणि आता मनाईला मोबाईल
घेण्यासाठी मी सोबत का घेऊन आलो नाही, कारण की मनालीला मला सरप्राईज द्यायचं होतं. आणि बघू आता तिचं रिॲक्शन काय काय नाही. तिला माहिती नाही मोबाईल घेतलेला. आता घरी मी मोबाईल ठेवणार आहे आणि माझा मोबाईल तिच्याकडेच देणार आहे संध्याकाळी. बघू आता तिने काय करते काय नाही, तिला समजायला पण घरी गेल्यानंतर बघत. जरा तर थांबून व्हिडिओ बनवा म्हणलं, जरा इथं थोडं आवाज थोडंसं जरा ट्रॉफिकच्या बाहेर आहे थोडं, म्हणजे आता घराकडे जाण्याच्या रस्त्यावरच आहे. बघू शकता तुम्ही तेवढी ट्रॉफिक नाही इकडं. मस्तपैकी इथं मंदिर आहे हो का, इथं किती सुंदर मंदिर आहे बघा. म्हणलं जरा मंदिर पण भारी आहे, म्हणलं थोडं थांबून घेऊ म्हणलं इथं. तर चला, तिला मोबाईल पण घेतला आणि आता मस्तपैकी आता तिचे रिॲक्शन बघू काय म्हणते काय नाही. आणि मोबाईल म्हणजे तिला ज्या पद्धतीचा मोबाईल घ्यायचा होता त्याच्यापेक्षा 2 पटीनं मोबाईल चांगला. चला, व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत आणि नवीन चॅनल असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला, मी आता निघतो घरी. मित्रांनो घरी आलो, मस्तपैकी एक थोडासा झोप घेतली आणि आता 1:30 वाजलाय आणि कामाला जायचं मला. तर इथं जे आपला मोबाईल आहे ना, ह्या साईडला इथं मोबाईल ठेवलेला आहे आणि इथं का नाही ह्याच्यामध्ये बिल आहे मोबाईलचं. हा बा, तर ह्याच्यामध्ये ना मोबाईलचं बिल आहे आणि इथं थोडासा कोरा पेज आहे या साईडला, मागलच्या साईडला. तर इथं आपण काहीतरी मनालीसाठी घेणार आहे. तर मनालीचा बड्डे आहे. कधी तर तुम्हाला समजेलच बड्डे कधी आहे काय नाही. तर तिला बड्डे गिफ्ट घेतलेला आहे ती मी. तर काहीतरी लिहिणार आहे, बघू. आणि तिला जर दाखवायचं असेल तर तिनं दाखवल. तर तिच्यासाठी हे गोष्टी लिहिणार आहे. तर बघू तिला आवडतात का नाही आवडत. तर व्हिडिओमध्ये राहा, तुम्हाला समजेल सर्व गोष्टी. 5 वाजता मनालीकडे मोबाईल असेल माझा, कारण माझ्याकडं 5च्या नंतर मोबाईल नसेल. रोजच्या प्रमाणेच आजच्या दिवस उद्यापासून माझ्याकडेच असेल. रोज 5 वाजता तिच्याकडेच मोबाईल असतो माझा, कारण घरी ती एकटीच असते त्याच्याबद्दल. तर आज आपल्या इथं गणपती विसर्जन पण आहे, म्हणजे नवसाचा गणपती म्हणून इथं ही करतात, बसवतात ना गणपती या परिसरामध्ये. तर तुम्हाला सांगतो, परवा दिवशी गणपती बसलेला 3 दिवसाचा गणपती. आज त्या गणपतीचं विसर्जन पण आहे. तर मनाली कंटिन्यू त्या विसर्जनचा पण गणपतीचा ब्लॉग याच्यामध्येच ते ऍड करेल आणि कंटिन्यू ब्लॉग बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. बघा तुम्ही शेवटपर्यंत. तर चला, आता मी कामाला जाणार आहे. आता 2 वाजत आले, 10-15 मिनिट कमी आहेत. तर चला. तर मी आत्ताच घरी आले कामावरनं आणि मला असं काही गिफ्ट भेटलेलं आहे बर्थडेचं, जे की मला भेटणार नव्हतं असं मला वाटत होतं, पण मला भेटलेलं आहे. त्याने कधी आणला मोबाईल मला माहिती नाही आणि माझा मोबाईल ॲक्च्युली खराब झाला, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होत होता. आणि मी आता जस्ट 2च मिनटं झाले असते कामावरनं आले आणि दरवाजा उघडल्यावर ती बॅग मला दिसली. मला एवढी खुशी झाली ना. ते बोलवते की मी नाही मोबाईल वगैरे घेणार तुला, असं तसं साधाच घेईन, छोटा घेईन, असं घेईन तसं घेईन. मला माहिती होतं ते मला बर्थडे गिफ्ट देणारच आहेत आणि त्याने फायनली दिलं. आता रडून बिडून झालं माझं सगळं. त्यांना फोन लावून पण बोलले मी. खूप छान वाटलं मला. थँक्यू. ते आता मोबाईल असं आहे. मित्रांनो मी घरी आलेलो आहे आणि 10 वाजलेले इथं. आता येथे गणपती पण बघितलो अजून, म्हणजे ते गणपतीचा अजून विसर्जनाचा म्हणजे आता सुरुवात केली आहे. आता घरी इथं आपल्या इथं स्वयंपाक पण चालू आहे. तर मस्तपैकी आता
चपात्या लाटणं चालू आहे. चपात्या भाजी झाली म्हणे, कढी केली. कढी केली. आणि ह्याच्यात काय, भात. ह्याच्यात भात आहे. तर मस्तपैकी आता जेवण वगैरे आम्ही 2 जण करून आता तिकडे विसर्जनासाठी तिकडे जाणार आहोत. मला नंतर ऑलरेडी तयार होऊन बसले. फक्त गरम गरम आता मी आल्याच्या नंतर चपात्या करून जेवण करून आम्ही जाणार आहोत. तर व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. आणि मोबाईल आवडला का नाही? खूप छान वाटलं मला. चला, मोबाईल आवडला बस. तर व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. आणि आपण आता तिकडे जाणार जेवण वगैरे करून विसर्जनासाठी. तर किती दिवसाचा गणपती आला होता ती म्हणे? 1.5 दिवसाचा. 1.5 दिवस. साखरचा होता. मला नव्हतं माहिती, मला वाटलं 3 दिवसाचा असते. तर 1.5 दिवसाचा गणपती. साखर चौथी म्हणजे 3 नवसाचा गणपती असतो ना, बरोबर आहे. तर विसर्जन कुठं आहे कुठं नाही या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. तर व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. आणि नवीन चॅनल असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तर असं काय जेवायला आहे आज, कढी केली आहे मस्तपैकी. आणि इकडे 2 चपात्या आहेत, भात आहे. तर मस्तपैकी आता जेवण करून घेतो आणि तुम्हाला मी विसर्जना ठिकाणी नेतो डायरेक्ट आता. चला सोन्याचा हार म्हणतात, सोन्याचा हार. अजून काय पाहिजे बाहेर? तर मित्रांनो आता तिकडं नाच गाणं वगैरे सर्व चालू आहे मिरवणुकीचं. आणि माझ्या मागे दिसतं ना, इथून इतक्या अंतरावर गणपती आहे, जरा असं कॉर्नरला या साईडला. आणि ती गणपती आहे ना माझ्या साईडला, इकडे जी महागी तुम्हाला दिसते इकडे एक तळं आहे. आता अंधारात दिसत नाही ते तळं. तर उजेडामध्ये म्हणजे सकाळी तुम्ही बघितलं असताल भरपूर व्हिडिओमध्ये, रस्ता नीट बघा तुम्हाला समजून जाईल. ह्या तळ्यामध्ये इथं विसर्जन होतं त्या गणपतीचं मस्त. तर आपण बघू आता. माझे पण फर्स्ट टाइमच आहे तिथं म्हणजे विसर्जन बघण्याची. आता बघा तुम्हाला सांगतो 10:30 वाजले असतील. 10:30-11च्या सुमारास टाईम झाला आहे. तर 12 वाजेस तर मला वाटले होतं येईल. तर गरमी पण खतरनाक उरल्या. कसं इकडे या साईडला सगळीकडे इकडे आता गणपती विसर्जन असल्याबद्दल पक्ष लावलेले आहे, त्याच्यामुळं गरम जास्त होते. आज इकडे या साईडला आज पूर्ण गरमीचा दिवस आहे. आज वारं विरं काहीच नाही. चला व्हिडिओमध्ये राहतपर्यंत बघू आपण काय काय अजून तुम्हाला दाखवता येते ते दाखवू.
नाच जरा कमी करा जरा नाचायचं, पाय दुखते उद्या और सकाळी. नाचून घेऊ. सकाळी कामाला जायचे अजून म्हणे. ते नाश्ता करायचे का? मला नको रे बाबा. हे जाऊ का घरी? आता किती वेळ आहे आता? जातो मी घरी. तो या कोपऱ्यात आहे तिकडं. तुझा मोबाईल देऊ का? राहू दे तुझ्याकडे. नको जाऊ का मग? वेळ असते. किती वेळ झाला? अजून विसर्जन झालं नाही. झालं नाही? 12:30 वाजले. अजून नाचत येते बाबा. पाय दुखले. आता कधी होईल? अजून कुठपर्यंत आहे? इथंच आहे ग्रामपंचायत पाशी. म्हणजे तिथपर्यंत नेले तरी नाचत आहेत लोक. मी आलो निघून. बाया आल्या असतील सगळ्याचा. बायकाच नाचायले, थांबूच देणं गेलं. हा मज्जा आली. पण ठीक आहे. जेवलो तुम्ही? हा जेवलो ना मग. तू जेवण करून इथंच आमचा ब्लॉग एंड होत आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. गुड नाईट. बाय बाय.